आज आपण मस्त गरमागरम कुरकुरीत खमंग खुसखुशीत असे पानकोबी आणि कांद्याची खेकडा भजी कशी करायची ते बघणार आहोत। अतिशय सुंदर होतात। एक छोटंसं व्हेरिएशन आहे, यामध्ये आपण पानकोबीचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे ही भजी अगदी कुरकुरीत होतात, अगदी झटपट बनवून तयार होतात, घरच्याच साहित्यात बनवून तयार होतात। बघू शकाल सुंदर रंग आलेला आहे। तर ही खेकडा भजी, पानकोबी आणि कांद्याची खेकडा भजी कशी करायची त्यासाठी ना पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। पानकोबी आणि कांद्याची खेकडा भजी तयार करण्यासाठी इथे साधारण बघू शकाल अर्धा कप मी इथे बारीक चिरून घेतलेला पानकोबी घेतलेला आहे। अगदी उभ्या उभ्या स्लाइसमध्ये पातळ हा पानकोबी किंवा कोबी इथे मी बारीक बारीक असा चिरून घेतलेला आहे। बघू शकाल इथे तुम्ही अगदी पातळ असा चिरून घेतलेला आहे। अजिबातही जाडसर ठेवायचा नाही आणि जो कोबीचा जाडसर पोर्शन असतो तो काढून घ्यायचा आणि फक्त पानंच आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत। त्याचप्रमाणे इथे एक मध्यम आकाराचा कांदा उभा उभा पातळ असा चिरून घेतलेला आहे। बघू शकाल इथे तुम्ही छान असे मोकळे मोकळे लांब लांब आपल्याला ह्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि हा कांदा व्यवस्थित असा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा, म्हणजे अतिशय सुंदर ही भजी बनवून तयार होतात। तर बघू शकाल कांद्याचे असे मोकळे मोकळे भाग मी करून घेते मस्त। तर आता काय करायचं, हा पानकोबी आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अतिशय चवीला सुंदर होतात ही भजी, अगदी कुरकुरीत होतात आणि झटपट बनवून तयार होतात। तर कांदा आणि पानकोबी एकत्र करून झालं की यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। यातली अर्धीच कोथिंबीर मी घालतीये। त्यानंतर यामध्ये आता काय करायचं ना की आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। येस, सो सुरुवातीलाच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। एकजीव करून घेऊयात मीठ व्यवस्थित आणि असं दाबून दाबून ह्या पानकोबीला आणि कांद्याला हे मीठ आपल्याला छान असं चोळून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने सुरुवातीला मीठ व्यवस्थित ह्याला लावून घेतल्याने काय होतं ना की व्यवस्थित कांद्याला आणि या कोबीला छान असं पाणी सुटतं। तर आता मीठ लावून झालं की साधारण 15 मिनिटं बाजूला ठेवून घेऊयात। 15 ते 20 मिनिटं साधारण बाजूला ठेवलेलं होतं आणि या कोबीनी आणि कांद्यानी व्यवस्थित पाणी रिलीज केलेलं आहे। बघू शकाल इथे तुम्ही, हे बघा मस्त। ही स्टेप करणं अतिशय गरजेचं आहे, ही स्टेप अजिबातही मिस करू नका। तर बघू शकाल कोबी आणि कांद्यानी व्यवस्थित इथे छान असं पाणी रिलीज केलेलं आहे किंवा पाणी सोडलेलं आहे मस्त। तर आता काय करायचं, यामध्ये पाव चमचा हळद घालायची, चवीनुसार लाल तिखट घालायचं, इथे भाजलेल्या धन्याची जिऱ्याची भरड आहे ती घालतीये, त्याच्यानंतर पाव चमचा ओवा हातावरती क्रश करून आणि मगच ह्यामध्ये घालायचा, म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उतरते। त्यानंतर इथे अर्धा चमचा गरम मसाला घालतीये, त्यानंतर पाव चमचा आमचूर पावडर घालतीये। आता यामध्ये 2 मोठे चमचे आपल्याला बेसनाचं पीठ घालायचं आहे आणि ही भजी छान कुरकुरीत व्हावीत म्हणून 1 मोठा चमचा तांदूळाची पिठी घालायची। तर आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, दाबत दाबत व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे आणि यामध्ये अजिबातही पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही। जे आपल्या पानकोबीने आणि कांद्याने पाणी सोडलेलं आहे त्यामध्येच हे मिश्रण व्यवस्थित भिजवून तयार होतं। बघू शकाल पाण्याचा अजिबातही वापर न करता हे मिश्रण इथे बनवून तयार करून घेतलेलं आहे। तर यामध्ये आता उरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि ही कोथिंबीरसुद्धा छान अशी यामध्ये मिक्स करून घेऊयात। तर बघू शकाल काय सुरेख हे व्यवस्थित मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। अजिबातही यामध्ये एक थेंबसुद्धा मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे मस्त। तर हे मिश्रण सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आता याची भजी तळायला घेऊयात। तर गॅसवरती कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले। तर आता थोडं थोडं यातलं मिश्रण घ्यायचं आहे आणि बघू शकाल ह्याला जशी खेकडा भजी असतात तसा आकार देऊन घ्यायचा आणि तेलामध्ये ही भजी एक एक करून आपल्याला सोडून घ्यायची आहेत।
मस्त काय सुंदर आकार येतोय बघू शकाल इथे तुम्ही। त्यामुळे अजिबातही पाण्याचा वापर करू नका आणि त्या भाज्यांमध्ये भाज्यांच्या पाण्यामध्ये जेवढं तुमचं बेसनाचं पीठ आणि तांदूळाची पिठी बसेल तेवढंच घालायचं आहे। तर आता ही भजी छान मीडियम आचेवरती तळून घेऊयात। तर छान अशी गोल्डन ब्राऊन कलरवरती ही भजी इथे तळून घेतलेली आहेत आणि बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेला आहे आणि किती सुंदर ह्याचा आकार आलेला आहे। आता ही भजी तळून झाली की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घेऊयात, जेणेकरून बराच वेळ ही भजी कुरकुरीत राहण्यास मदत होते आणि अजिबातही सॉगी होत नाहीत। आता त्याचप्रमाणे सर्व भजी इथे मी तळून घेते। बघू शकाल एक एक करून ही भजी तेलामध्ये सोडून घ्यायची, खूपही गर्दी करायची नाही। जेवढी कढईत बसतील तेवढीच भजी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहेत। तर दुसरी बॅचसुद्धा छान अशी व्यवस्थित तळून घेतली आहे गोल्डन ब्राऊन कलरवरती बघू शकाल। आता ही बॅचसुद्धा अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घेऊयात। तर सर्व भजी इथे तळून तयार करते आहे। अतिशय सुंदर होतात, कुरकुरीत होतात। तर इथे बघू शकाल सर्व भजी तळून तयार केलेली आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत बघू शकाल आणि अतिशय रंग सुरेख आलेला आहे। ह्यातली एक भजी मी तुम्हाला ओपन देखील करून दाखवते। हे बघा एकदम हलकी होतात आणि बघू शकाल किती कुरकुरीत ही भजी झालेली आहेत। रंग टेक्स्चर अतिशय सुरेख आलेला आहे। तर जरूर अशा पद्धतीने पानकोबीची आणि कांद्याची खेकडा भजी आवर्जून तुम्ही या पावसाळ्यामध्ये करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील। तुम्ही खा, घरातल्यांना खाऊ घाला, घरातल्यांना सुद्धा ही भजी अगदीच आवडतील ह्याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।